आज बनवला खुसखुशीत खाजा। तर खाजा बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा। मैदा हा चाळून घ्यायचा आहे। याच मैद्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे गरम केलेलं तेल आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने गोड पदार्थाची चव अजूनच वाढते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तेल आणि मैदा एकदम एकजीव झाला पाहिजे एवढा चांगला मिक्स करायचा आहे। मैदा चांगला मिक्स केल्यावरती आपण घालूया पाणी। तर ज्या वाटीने मी मैदा घेतला आहे त्याच वाटी मी पाणी घेतलेलं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि मैद्याचा गोळा म्हणजे पीठ मळून घेऊया। तर इथे 1 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे। तेवढ्याच पाण्यामध्ये मी मैदा मळलेला आहे। पीठ चांगलं भिजतंय तोपर्यंत आपण खाज्यासाठी पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। यामध्ये 2-4 केसर टाकलेले आहे आणि याला चांगली उकळी येऊन देऊया। तर चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे। तर आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाहीये, फक्त गोड पाक बनवायचा आहे। पाक तयार झालेला आहे। आता आपण पीठ चेक करूया। पीठही चांगलं भिजलेलं आहे। आता पिठाचा एक गोळा तयार करून घेऊया आणि त्याचे 4 भाग करूया, म्हणजेच एका गोळ्याचे 4 चपात्या होतील। तर एक एक करत अशाच चपात्या लाटून घ्यायच्या आहे। जसे आपण चपात्या लाटतो त्याचप्रमाणे लाटायचं आहे, फक्त ही थोडीशी पातळ चपाती लाटायची आहे। त्या चपातीला वरतून तूप लावायचं आहे, वर तूप सर्व पसरून लावायचं आहे। वरतून सुकं पीठ घालायचं आहे किंवा मैदा घालायचा आहे। तर सर्व चपात्यांना असंच करायचं आहे। एकावर एक चपाती घालायची, त्यावर तूप लावायचं आणि वरतून पीठ घालायचं आहे। त्यानंतर चपातीचा अशा प्रकारे रोल करायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रकारे चपातीचा रोल करायचा आहे। लास्टला मैद्याचा घोल बनवून रोल छान चिटकवून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साहाय्याने इथे कट करायचा आहे रोल। तर साइड्स आपल्याला पाहिजे नाही, त्यामुळे साइड्स काढून टाकू आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाजा तयार करायचा आहे। हे पहा, तर त्याला तुम्ही हाताच्या साहाय्याने थोडासा चपटा करून घ्या, जेणेकरून त्याला चांगला आकार येईल। आणि इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तर तेल गरम झालेलं आहे। तेल जास्त गरम करायचं नाही, कोमट गरम करायचं आणि त्यामध्ये खाजा सोडून घ्यायच्या। छान लालसर रंग येईपर्यंत चांगल्या खाजा भाजून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर पाकामध्ये सोडायच्या आहे। तयार आहे आपल्या खुसखुशीत खाजा।